हाय हॅलो एव्हरीवन. आज आपण सकाळच्या गडबडीत सकाळचा नाश्ता बनवणार आहोत, तेही फक्त 5 मिनिटात. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये हे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ते आता या बाउलमध्ये आपण ठेवून घेणार आहोत. ही रेसिपी करायला सोपी आहे. आणि आता हा एक मी स्मॅशर घेतलेला आहे. तुम्ही या स्मॅशरने हे बटाटे पहिल्यांदा स्मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे दुसरे कोणतेही स्मॅशरचा यूज करू शकता आणि इथे तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकता. आता चला आपण पहिल्यांदा बटाटा हा स्मॅश करून घेणार आहोत. पूर्ण एकदम बारीक असा स्मॅश करायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता हा बटाटा आपला पूर्णपणे स्मॅश करून झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम बारीक झालेला आहे. गाठी यामध्ये अजिबात राहिला नाहीत पाहिजे. अशा प्रकारे हा आपला बटाटा स्मॅश करून झालेला आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. इथे तुम्ही मिरची पावडर यूज करू शकता किंवा घरातली चटणी वापरली तरी चालेल. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे चवीसाठी. इथे तुम्ही पुदिना यूज केला तरीही चालेल. आता हे सगळे पदार्थ आपले घालून झालेले आहेत. आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून जे मसाले आहेत ते आपल्या बटाट्याला लागले जातील. इथे तुम्ही हाताचा सुद्धा वापर करू शकता किंवा या स्पॅच्युलाने मिक्स केलं आहे. 1 वाटी हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते आता हे पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा वाटी मी बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे अशा प्रकारे आपलं मिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर जे राहिलेलं अर्धा ग्लास पाणी आहे ते सुद्धा यामध्ये ओतायचं आहे आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधल्या ज्या गाठी आहेत त्या फुटल्या जातील आणि छान असं एक बॅटर तयार होईल. तुम्हाला दिसत असेल बघा, घट्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणि यामध्ये थोड्याफार बटाट्याच्या गाठी राहिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही पहिल्यांदा फोडून घ्यायच्या आहेत. हे मी परत अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला 1.5 ग्लास पाणी लागतं. जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही. सो आता हे आपण अर्धा ग्लास पाणी अजून टाकलेलं आहे. आता हे परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार करून झालेलं आहे. इथे एक मी पॅन घेतलेला आहे. तुम्ही इथे कोणताही पॅन घेऊ शकता. इथे तुम्ही डोस्याचा तवा वापरला तरीही चालेल. पहिल्यांदा असं तेल टाकायचं आहे आणि सगळ्या बाजूने हे तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. जे बॅटर आपण घेतलं होतं ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही शेपचं बनवू शकता. आणि आता हे सगळीकडे एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे. जास्त जाडही करायचं नाही, जास्त पातळही करायचं नाही. मीडियम असंही आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला मीडियम आचेवरती भाजायचं आहे. जास्त हाय फ्लेम करायची नाही, नाही तर ते खालच्या बाजूने करपलं जाईल. सो हे मीडियम आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला खालची बाजू फ्राय करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर हे आता वरच्या बाजूने आपण याला तेल लावून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही ब्रशने हे तेल ग्रीन छान असं क्रिस्पी भाजलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम छान असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. आता हे दुसऱ्या बाजूनेही क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता इथे 1 चमचा थोडंसं तेल सोडायचं आहे, जेणेकरून ते खालच्या बाजूनेही क्रिस्पी होईल. आता दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी भाजलेलं आहे. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. अशा प्रकारे आपला बटाट्याचा नाश्ता तयार झालेला आहे. सकाळच्या गडबडीत बनवण्यासाठी क्रिस्पी रेसिपी आहे. तुम्ही ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. या रेसिपीमुळे तुमचं जेवण अगदी खूप छान होईल. ही रेसिपी करायला सोपी आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 कप बेसन घ्यायचं आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, जे तुम्ही घरात खाता ते. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पिठामध्ये ज्या गाठी असतात ते आपल्याला एकदम फोडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं चटणी आणि मीठ छान असं मिक्स होईल. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे, 3 ते 4 चमचे. आणि हे अशा प्रकारे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले टाकलेले आहेत ते या पिठाला लागले जातील. अशा प्रकारे ते हाताने मिक्स करायचं आहे, कारण हाताने मिक्स केल्यानंतर ते छान असे मसाले मिक्स होतात आपले.
व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे आपले मसाले मिक्स करून झालेले आहेत। त्याच्यानंतर अर्धा मळून घ्यायचा आहे। एकदम कडक असं हे पीठ मळायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे हे मी मळून घेतलेलं आहे। आणि आता हे पीठ थोडंसं आपल्याला हाताने परत एकदा मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं एकजीव तयार होईल। सो अशा प्रकारे ते मळून घ्यायचं। जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता त्यापासून एक छोटासा गोळा तयार करायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, जेवढी आपण पुरी लाटण्यासाठी गोळा घेतो तेवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्याच्यावरती लाटणार आहात त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे पोळपाट असेल तर तुम्ही त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ आपलं चिकटणार नाही। सो अशा प्रकारे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्तही जाडही नाही करायचं, मीडियम असं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आता आपलं ही लाटून झालेलं आहे। बाकीच्या पिठाचं सुद्धा अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहोत। तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता। इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, हे साधं पाणी आहे। त्याच्यानंतर हे पाणी उकळल्यानंतर ह्या एक एक पुऱ्या आपण या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत। आता या पिठाच्या आपल्याला 3 पुऱ्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला जास्त रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पीठ घेतलं तरीही चालेल। सो अशा प्रकारे आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती हे अशाच प्रकारे उकळवून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, आणि 3 ते 4 मिनिटांनंतर अशा प्रकारे या पुऱ्या अशा वरती फुलून येतात। याचाच अर्थ की आता हे शिजायला लागलेलं आहे आणि या पुऱ्या सुट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, आता या पुऱ्या आपल्याला 5 ते 6 मिनिटे अजून शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे बेसनचं ते छान असं शिजलं जाईल, कच्चं राहणार नाही। ट्राय करा, कारण ही रेसिपी तुम्ही केलीत ना तर खूप छान असं तुम्हाला जेवण जाईल। आता हे आपलं छान असं शिजवून झालेलं आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे एक मी बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता अशा प्रकारे त्या बटाट्याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे, जाडसर असा चिरलेला, तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता। त्याच्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे जर तुम्हाला आलं आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर अवॉइड करू शकता। आणि एक आपल्याला जाडसर चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आता कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। इथे तुम्ही पुदिनासुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल। आता हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, त्या ज्या आपण पुऱ्या करून घेतल्या होत्या मी थंड करून घेतलेल्या आहे, छान तुम्ही फॅन खाली थंड करून घेऊ शकता। आणि आता त्याला अशा प्रकारे चाकूच्या मदतीने असे पहिल्यांदा उभे उभे काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं हे पुरी शिजलेली आहे। त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण शंकरपाळ्याचा आकार करतो त्याचप्रमाणे आता हे आपल्याला चाकूने हे कापून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे शंकरपाळी करण्याचा जो चमचा असतो तो असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा याचे असे काप करून घेऊ शकता। सो आपल्या जेवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या पुऱ्यांचे आपण अशा प्रकारे काप करून घेणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं हे शिजलेलं आहे। असं जर तुम्ही खाल्लं तरी खूप छान याची टेस्ट लागते। त्याच्यानंतर इथे आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आता आपण जो मसाला बारीक करून घेतला होता, जे वाटण आपण केलं होतं ते आता या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असा मसाला आपला भाजला जाईल। ही रेसिपी नक्की घरी एकदा ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आता 4 ते 5 मिनिटांनंतर असा मसाला आपला भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे, जेणेकरून खूप छान याची टेस्ट लागते, पावभाजीसारखी सेम पावभाजी खाल्ल्याचा फील येतो आपल्याला। सो आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत आणि हे आता मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिटासाठी हे फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 कप यामध्ये पाणी ओतायचं आहे। 1 कप आपला ओतून झाला, हा दुसरा कप आपण ओतून घेतलेला आहे। आता ह्या
ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं उकळायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर जो बटाटा आपण कापला होता तो घालायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटे झालेली आहेत. त्याच्यानंतर हे जे आपण बेसनचे काप करून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे 5 ते 10 मिनिटासाठी मिडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून याची टेस्ट छान अशी लागेल. याच्याबरोबर तुम्ही चपाती खाऊ शकता, भातसुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.